नमस्कार, मी तनिष्का संदीप गाडगे, श्री वारणा विद्यालय वारणानगरची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर युग या विषयावरती स्वरचित काव्य मांडणार आहे. युग. माणसात माणुसकी राहिलीच नाही, माणसात माणुसकी राहिलीच नाही, समोरच्याला मुलगीतली बहीण दिसलीच नाही, समोरच्याला मुलगीतली बहीण दिसलीच नाही. तारुण्याची पिढी चालली व्यसनाकडे, तारुण्याची पिढी चालली व्यसनाकडे. विसरले का आईने दिलेले संस्कारांचे धडे, विसरले का आईने दिलेले संस्कारांचे धडे. आत्ताची आई मोबाईलमध्ये व्यस्त, आत्ताची आई मोबाईलमध्ये व्यस्त. जर मोबाईलच नसेल तर कोणी बसेल का स्वस्त, जर मोबाईलच नसेल तर कोणी बसेल का स्वस्त. वसुंधरेसाठी कोणी घेत नाही ना कष्ट, वसुंधरेसाठी कोणी घेत नाही ना कष्ट, मग ती वसुंधरा कधीतरी होईल ना नष्ट. पर्यटनावर स्वच्छता लागते खास, पर्यटनावर स्वच्छता लागते खास. मग कचरा उचलताना कसली वाटते लाज, मग कचरा उचलताना कसली वाटते लाज. चटणी भाकरीपेक्षा व्यसन महत्त्वाचं झालंय, चटणी भाकरीपेक्षा व्यसन महत्त्वाचं झालंय. त्या व्यसनापायी जगातून किती जण गेले. लोकांना मुलगी म्हणजे खेळणं वाटते, लोकांना मुलगी म्हणजे खेळणं वाटते. स्वतः एकदा मुलगी बनून बघा ना काय वाटते. युग बदलते, तुम्ही तुमचे विचार बदला, युग बदलते, तुम्ही तुमचे विचार बदला. डोळ्यावरची पट्टी आणि स्वतःचे आचार बदला, डोळ्यावरची पट्टी आणि स्वतःचे आचार बदला. धन्यवाद. तुमच्यासमोर माझे काव्य सादर करते हरवलेले माणूसपण. रस्त्यांच्या गर्दीत माणूसपण हरवला, स्वार्थी जगात प्रेमही विसरला. आपलाच विचार मनात भरला, परक्यांचं दुःख जणू सर्व काही विसरला, परक्यांचं दुःख जणू सर्व काही विसरला. आशेची ज्योत कशी काही मंद झाली, हृदयामध्ये निवळून कशी शांत झाली. माणसाची जणू स्वप्नांची नावच बुडाली. मोबाईलच्या व्यसनात सारी पिढी निघाली, मोबाईलच्या व्यसनात सारी पिढी निघाली. माणूस म्हणून जन्माला आला पण माणूसपणच विसरला, माणूस म्हणून जन्माला आला पण माणूसपणच विसरला. जीवनाच्या आनंदात माणूस झालाय व्यस्त, माणुसकीची दशा जणू झाली फस्त, माणुसकीची दशा जणू झाली फस्त. या जगात कोणी कोणाचे नाही अशी हरवलेल्या माणसाची गत, या जगात कोणी कोणाचे नाही अशी हरवलेल्या माणसाची गत. पूर्वी जी आपुलकी होती यावर तुमचे काय आहे मत, पूर्वीची जी आपुलकी होती यावर तुमचे काय आहे मत. जगी जीवना काही अर्थ नाही, जगी जीवना काही अर्थ नाही, माणुसकीच्या उतरत्या क्रमाला काही तोड नाही. काय होते ते संतांचे विचार, माणसाची माणुसकी अशी कशी हरवली. असे कोणते विचार झाले त्याच्या मनात संचार, असे कोणते विचार झाले त्याच्या मनात संचार. स्वतःच्या मार्गाने चालतो प्रत्येक, वाटत नाही कोणाला दुसऱ्याचे दुःख. स्वतःच्या मार्गाने चालतो प्रत्येक, वाटत नाही कोणाला दुसऱ्याचे दुःख. एकटा जन्म एकटा मृत्यू, कोणाची साथ नाही कोणा सांगू. एकटा जन्म एकटा मृत्यू, कोणाची साथ नाही कोणा सांगू. हरवला माणूस कसे काही नकळत सारे घडले, वाट कशी चुकली कोणाला नाही कळले. हरवला माणूस शोधतो मार्ग, हरवला माणूस शोधतो मार्ग. येईल का हो माणूसपणाचा सुयोग, येईल का हो माणूसपणाचा सुयोग. माणसाच्या आयुष्याचे गणित असे कसे बिघडले, माणसाच्या आयुष्याचे गणित असे कसे बिघडले. बेरीज वजाबाकी करून सुद्धा काही प्रश्नांचे उत्तर नाही सापडले, बेरीज वजाबाकी करून सुद्धा काही प्रश्नांचे उत्तर नाही सापडले. दिवस रात्र कष्ट करून काही नाही उपयोग, दिवस रात्र कष्ट करून काही नाही उपयोग. जर कर्मच चांगलं नसेल, जर कर्मच चांगलं नसेल तर कधी येईल माणूसपण बदलण्याचा सुयोग, तर कधी येईल माणूसपण बदलण्याचा सुयोग. दिनदुबळ्यांचे नाही कोणी अतिथी, दिनदुबळ्यांचे नाही कोणी अतिथी. माणूस बनेल का त्यांचा साथी, माणूस बनेल का त्यांचा साथी. सर्वांचा जन्म मृत्यू अटळ आहे, सर्वांचा जन्म मृत्यू अटळ आहे. भविष्यात पुढे काय होईल हे कोणाला ठाऊक आहे, भविष्यात पुढे काय होईल हे कोणाला ठाऊक आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तेजश्री युवराज बाडे, मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव PMC केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ. आज मी तुमच्यासमोर बाप ही कविता सादर करणार आहे. बाप. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप.
बापामुळे नाही कशाचीच कमी, त्याच्यामुळे सुखी आहोत आम्ही. माझा बाप नाही कोणापेक्षा कमी, भाग्य आमचे त्याची मुले आम्ही. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. माझ्या बापाचं नाही कळत मोल, पण आहे तो खूप अनमोल. दडलंय त्याच्या मनात दुःख, पण चेहऱ्यावर दाखवतो सुख. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. समजलं माझ्या मनाला किती त्रास होतो या बापाला. मुलांसाठी तो काहीही करतो, त्यातच आपले सुख मानतो. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. बाप माझा देवा समान, राखूया आपण त्याचा मान. बापामुळेच होतं माझं नाव पूर्ण, बापाशिवाय माझं आयुष्य अपूर्ण. बापाशिवाय माझं आयुष्य अपूर्ण. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. ज्याच्या प्रेमाचं लागत नाही माप, असा हा माझा बाप. धन्यवाद. नमस्कार, मी श्रावणी ज्योतिराम जाधव, दादासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी वारणानगरची विद्यार्थिनी आपल्यासमोर स्वरचित कविता सादर करते. कवितेचे नाव जीवन. भरपूर आपल्यास अनुभव देते ते आहे जीवन. भरपूर आपल्यास अनुभव देते ते आहे जीवन. भरपूर आपल्यास निराशा देते तेही आहे जीवन. भरपूर आपल्यास निराशा देते तेही आहे जीवन. जीवन म्हणजे एक कोडे. जीवन म्हणजे एक कोडे, सोडवताना येई कुणाला. जीवन म्हणजे एक कोडे, सोडवताना येई कुणाला. जीवन म्हणजे अनेक धडे. जीवन म्हणजे अनेक धडे, शिकवते ते भरपूर जीवांना. जीवनात आहेत उतार चढाव. जीवनात आहेत उतार चढाव, कोणी ना विसरू शके त्यांना. जीवन देते खूप अनुभव. जीवन देते खूप अनुभव, कोणी ना हरवू शके त्यांना. म्हणून सांगते जीवनात येते एक वेळ. म्हणून सांगते जीवनात येते एक वेळ, की सर्वांना वाटते सर्व संपलं. जीवनात येते एक वेळ की सर्वांना वाटते सर्व संपलं. पण भोळ्या लोकांनो जीवन एकदाच मिळतं. पण भोळ्या लोकांनो जीवन एकदाच मिळतं. मग जगायचे जर असेल तुम्हाला, मग जगायचे जर असेल तुम्हाला, तर जगा तुम्ही तुमच्याप्रमाणे. मग जगायचे जर असेल तुम्हाला, तर जगा तुम्ही तुमच्याप्रमाणे. विचारू नका लोकांना, विचारू नका लोकांना की तुम्ही कसे जगावे, की तुम्ही कसे जगावे, की तुम्ही कसे जगावे. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी सम्राज्ञी तुकाराम पाटील, इयत्ता श्री वारणा विद्यालय वारणानगरची विद्यार्थिनी. आज आपल्यासमोर स्वरचित कविता सादर करते. त्या कवितेचे नाव आहे बाप. माझा कळकट बाप, माझा मळकट बाप. माझा कळकट बाप, माझा मळकट बाप. गाळी निढळाचा घाम, माझा बळकट बाप. गाळी निढळाचा घाम, माझा बळकट बाप. बांग देई कोंबडा, बांग देई कोंबडा, जागा होतो बाप. बांग देई कोंबडा, जागा होतो बाप. खांद्यावरी नांगर, माग पुढं खिल्लार. खांद्यावरी नांगर, माग पुढं खिल्लार. घाता आली भूमीला, घाता आली भूमीला, आता नांगर घालतो. घाता आली भूमीला, आता नांगर घालतो. काळ्या मातीची ढेकळ उभ्या बांधात सारतो. काळ्या मातीची ढेकळ उभ्या बांधात सारतो. भेगाळली टाच, भेगाळली टाच, त्याला चिखली लिंपण. भेगाळली टाच, त्याला चिखली लिंपण. तरारल्या पिकाला त्याच्या घामाचं सिंचन. तरारल्या पिकाला त्याच्या घामाचं सिंचन. सूर्य आला डोईवर, सूर्य आला डोईवर, गाड आंब्याची सावली. सूर्य आला डोईवर, गाड आंब्याची सावली. काही चटणी भाकर, पाही विठुबा माऊली. काही चटणी भाकर, पाही विठुबा माऊली. त्याच्या आयुष्याची प्रगती, त्याच्या आयुष्याची प्रगती होई दमान दमान. त्याच्या आयुष्याची प्रगती होई दमान दमान. एका पुराच्या लोंढ्यात जाई सारच वाहून. एका पुराच्या लोंढ्यात जाई सारच वाहून. तरी नाही खचत, तरी नाही खचत माझा कळकट बाप. तरी नाही खचत माझा कळकट बाप.
उठतो माझा बळकट बाप, नव्या जोमानं उठतो माझा बळकट बाप. धन्यवाद. नमस्कार, मी श्री वारणा विद्यालय वारणानगरमधील विद्यार्थी सर्वेश पाटील. माझ्या काव्याच्या अगोदर मी एक तुम्हाला एस टी महामंडळाची कॅम्प्युटर अनाउन्समेंट करून दाखवणार आहे. 12 वाजता सुटणारी कोल्हापूर उस्मानाबाद बस क्रमांक 1234 फलाट क्रमांक 6वर थांबली आहे. ही बस मिरज, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, तुळजापूर, सोलापूर मार्गे जाते. धन्यवाद. एक विशेष सूचना, कोणत्याही बेवारशी वस्तू अथवा सामानाला हात लावू नका. असं सामान आढळल्यास स्थानकाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. यानंतर माझ्या काव्याचे नाव आहे सेवाभावी एस टी. या कवितेचे कवी आहेत सुरेश कुलकर्णी सर, ते आता इथे उपस्थित पण आहेत. लालनी पिवळा लेऊन आली महाराष्ट्राची शान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान. दूर दूरुनी खेडोपाडी डोंगर दरिवा असो पहाडी, दूर दूरुनी खेडोपाडी डोंगर दरिवा असो पहाडी, सोसुनी तोटा घेऊन जाई सेवा असे महान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान. स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ नागरिक एस टी त्यांना देई सवलत, स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ नागरिक एस टी त्यांना देई सवलत, दलित मित्र वा अंध अपंगा करीती हो सन्मान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान. सर्व गाव समभाव ठेवूनी प्रवाशास सन्मान देऊनी, सर्व गाव समभाव ठेवूनी प्रवाशास सन्मान देऊनी, सुवर्ण सेवा घेऊन आली ठेवू तयाची जाण, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान, सेवाभावी एस टीचा या आम्हाला अभिमान, आम्हाला अभिमान, आम्हाला अभिमान. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव यशश्री तुकाराम पाटील आहे. मी विद्यामंदिर पोकलेची विद्यार्थिनी इयत्ता 7वी शिकते. आज मी तुम्हाला सुवर्णचित कविता सादर करून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे झाडे आपले जीवन. झाडे लावूया आपले जीवन वाचवूया, झाडे लावूया आपले जीवन वाचवूया, झाडे आहेत रम्य म्हणून मला आहेत प्रिय, झाडे आहेत रम्य म्हणून मला आहेत प्रिय, झाडे देतात फुले फळे त्यांना लावूया सगळीकडे, झाडे देतात फुले फळे त्यांना लावूया सगळीकडे, झाडे देते सुख सावली ते आहे अख्ख्या जगाची माऊली, झाडे देते सुख सावली ते आहे अख्ख्या जगाची माऊली, झाडे दिसतात सुंदर छान आपल्याला देते सुख समाधान, झाडे दिसतात सुंदर छान आपल्याला देते सुख समाधान, झाडे ठेवतात आपल्याला सुखी करू नका त्यांना दुखी, झाडे ठेवतात आपल्याला सुखी करू नका त्यांना दुखी, झाडांमुळे होती वर्षा आपण करूया त्यांची रक्षा, झाडांमुळे होती वर्षा आपण करूया त्यांची रक्षा, झाडे तोडू नका आपली वसुंधरा दुखवू नका, आपली वसुंधरा दुखवू नका. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संस्कृती विशाल भोसले, विद्यामंदिर पोकलेची विद्यार्थिनी इयत्ता 7वी शिकत असून मी आज तुम्हाला मी स्वतः लिहिलेली कविता तुमच्यासमोर सादर करून दाखवणार आहे. ज्या कवितेचे नाव आहे आपले पर्यावरण वाचूया. चल रे दादा चल ग ताई परिसर स्वच्छ ठेवूया, चल रे दादा चल ग ताई परिसर स्वच्छ ठेवूया, करून कचऱ्याचे व्यवस्थापन आपले पर्यावरण वाचूया, करून कचऱ्याचं व्यवस्थापन आपले पर्यावरण वाचूया.
ओला कचरा सुका कचरा जागेच करूया त्याचा निचरा. ओला कचरा सुका कचरा जागेच करूया त्याचा निचरा. कचरा योग्य ठिकाणी ठेवूया, कचरा योग्य ठिकाणी ठेवूया. आपले पर्यावरण वाचूया, आपले पर्यावरण वाचूया. सांडपाण्याचा प्रवाह नदीत जाण्यापासून रोखूया. सांडपाण्याचा प्रवाह नदीत जाण्यापासून रोखूया. नदी नाले स्वच्छ करून आपले पर्यावरण वाचूया. नदी नाले स्वच्छ करून आपले पर्यावरण वाचूया. झाड लावून झाड वाढवून झाडांची काळजी घेऊया. झाड लावून झाड वाढवून झाडांची काळजी घेऊया. वसुंधरा नटेल खूपच छान आपले पर्यावरण वाचूया. वसुंधरा नटेल खूपच छान आपले पर्यावरण वाचूया. फुलांची झाडे फळांची झाडे झाडेच झाडे लावूया. फुलांची झाडे फळांची झाडे झाडेच झाडे लावूया. अंगण बनेल खूपच छान आपले पर्यावरण वाचूया. अंगण बनेल खूपच छान आपले पर्यावरण वाचूया. आपले पर्यावरण वाचूया. धन्यवाद.